शेतकऱ्यांसाठी 10 ठळक घोषणा. अर्थसंकल्प 2026-27 जाहीर. चला पाहूया पहिली अपडेट. अर्थसंकल्प 2026-27 नैसर्गिक शेती अभियान. राज्यात 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणणार. सकस व पोषणमुक्त नैसर्गिक शेतीमाल उत्पादित करण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार. अर्थसंकल्प 2026-27 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना. राज्य आणि जिल्हा योजनांचे एकत्रीकरण करून पशुधनात स्वयंपूर्णतेसह रोजगार निर्मिती. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गोपालक, कुक्कुटपालक व शेळीपालक यांच्यासाठी विशेष कार्यक्रम. अर्थसंकल्प 2026-27 कृषीसाठी एआयचा वापर. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी एआयचा वापर. महाविस्तार एआय, वसुधा वाईड टेलिफोनी, पशु टेलिफोनी, महाराष्ट्र ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज, एआय सक्षम सँडबॉक्स इत्यादी उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात कृषी विकासावर भर. अर्थसंकल्प 2026-27 उत्पन्न वाढीवर भर. शेतीचा जीडीपी 55 अब्ज डॉलर्सवरून 500 अब्ज डॉलर्सवर नेणार. उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पन्न 123 अब्ज डॉलर्सवरून 1500 अब्ज डॉलरवर नेणार. सेवा क्षेत्राचे स्थूल उत्पन्न 312 अब्ज डॉलर्सवरून 3000 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट. 2026-27च्या अर्थसंकल्पात 7,69,467 कोटी रुपयाची तरतूद. शेतकरी कर्जमाफी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ. पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा. पशुजन्य व मत्स्य उत्पादनात भरीव वाढ व रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करणार. राज्य व जिल्हा योजनांचे एकत्रीकरण करून पशुधन उत्पादनात स्वयंपूर्णता गाठणार. पशुसंवर्धन क्षेत्रातील महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार. मत्स्य व्यावसायिकांच्या विकासासाठी व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी दरवर्षी 1240 कोटीची तरतूद असणारी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना राबवणार. शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध उपाययोजना. ॲग्रीस्टॅकवर 1 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांची नोंदणी. विविध योजनांचा पारदर्शक पद्धतीने लाभ. यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी यांचाही समावेश. सकस व पोषणयुक्त शेती उत्पादनासाठी महाराष्ट्र प्राकृतिक शेती अभियान राबवणार. 5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणण्याचं उद्दिष्ट. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करणार. बांबू उद्योग धोरण. आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने 4,271 कोटी किमतीचा बांबू विकास प्रकल्प राबवणार. 50,000 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करणार. 5 लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट. बांबू प्रक्रिया मूल्य साखळीचा विकास करणार. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी रस्ते विकास. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 1 मंजूर. 30,000 किमी कामापैकी 97% अधिक कामे पूर्ण. उर्वरित कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार. टप्पा 2 2450 किमी रस्त्याचे कामे पूर्ण. टप्पा 3 23,000 किमी रस्ते व पुलाची कामे घोषित. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग 1-2 99% कामे. 26,758 किमी रस्ते व 782 पूल पूर्ण. भाग 3 6,361 किमी 993 रस्ते कामापैकी 5,086 किमी 673 रस्ते कामे पूर्ण. उर्वरित कामे प्रगतीपथावर.
भाग 4 आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील वाड्या वस्त्या बारामाही रस्त्याने जोडणार. शेतपानंद रस्त्याच्या मजबूतीकरणाची कामे जलद गतीने करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना राबविणार. ग्रामीण गरीब कुटुंबांना घरकुलाद्वारे प्रतिष्ठा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 27,87,000 घरकुले मंजूर. आतापर्यंत 33,410 कोटी खर्च. या घरांच्या छतावर सोलार लावण्यासाठी अतिरिक्त अनुदान देणार. PM जनमन आवास योजनेअंतर्गत 54,129 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 17,929 घरकुलाचे बांधकाम पूर्ण. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प होता. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.